नमस्कार मित्रांनो, राजकारणात नेत्याचे कौतुक किंवा विरोध आपण नेहमीच पाहतो, पण आता थेट देशाच्या पंतप्रधानांचे एक भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. बिहारची राजधानी पटना येथे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदीचे मंदिर बनवण्याचा एक मोठा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. 5 एकर जमीन, 112 कोटी रुपयांचा खर्च आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या रूपात मोदींची सोन्याची मूर्ती. ही योजना नेमकी कुणी आणली आहे? बिहार सरकार यावर काय निर्णय घेणार? जाणून घेऊया आजच्या या रिपोर्टमध्ये. ओम नरेंद्र मोदी नमः, ओम नरेंद्र मोदी नमः। इतना भव्य मंदिर बनने जा रहा है। 112 करोड़ रुपए की लागत से ये मंदिर बनने जा रहा है। ये सोने की मूर्ति बनने जा रही है। बिहार सरकार इसके लिए फंड आवंटित करेगी। बिहार के अंदर 5 एकड़ भूमि आवंटित होगा और ये बिहार का सबसे विशाल मंदिर होगा, जिसमें हमारे भगवान श्री नरेंद्र मोदी जी साक्षात रूप में लोगों का कल्याण के लिए आशीर्वाद देने के लिए उपस्थित होंगे। सोने की मूर्ति, उनके कद के बराबर भगवान श्री मोदी जी की सोने की मूर्ति बनेगी और ये मंदिर विश्व गुरु बनाने के लिए भारत का रास्ता शुरू करने के लिए होगा। मित्रांनो, ही संपूर्ण योजना बिहार सरकारच्या किन्नर कल्याण बोर्डाची उपाध्यक्ष डॉक्टर राजन सिंह यांनी समोर आणली आहे. 29 जुलै रोजी झालेल्या बोर्डाच्या अधिकृत बैठकीत हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला आहे. राजन सिंह यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किन्नर समाजासाठी देवासारखे आहेत. 2019 मध्ये मोदी सरकारने ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कासाठी जो ऐतिहासिक कायदा बनवला, त्यामुळे आज किन्नर समाजातील लोक पोलीस, डॉक्टर, वकील आणि इंजिनियर बनत आहेत. हक्क देणाऱ्या या माणसाला आम्ही देवाचा दर्जा दिला आहे, असे राजन सिंह यांनी म्हणले आहे. आता बोलूया या मंदिराच्या भव्यबद्दल. पटना येथे तब्बल 5 एकर जमीनवर तब्बल 112 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्याची योजना आहे. जर या निधीमध्ये काही कमतरता भासली तर संपूर्ण किन्नर समाज स्वतःचे सोने, चांदीचे दागिने आणि वस्तू दान करण्यास तयार आहेत. एवढंच नाही तर राजन सिंह यांनी ओम नरेंद्र मोदी नमः या विशेष मंत्राचा उल्लेख केला असून या मंत्राचा जप केल्याने लोकांचे रखडलेले कामे पूर्ण होतील आणि त्यांना शिक्षण, रोजगार व आरोग्य मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. या मंदिरामुळे बिहारमध्ये पर्यटन आणि रोजगार मोठ्या प्रमाणात वाढेल, असे बोर्डाचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान डॉक्टर राजन सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. जंतर मंतरवरील आंदोलनावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे मंदिर कधी बनणार? तर राजन सिंह यांनी स्पष्ट केले आहे की जमीन मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या शिलान्यास कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाला अद्याप बिहार सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर उभारण्याचे आणि त्यांची सोन्याची मूर्ती स्थापित करण्याच्या या मोठ्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? एखाद्या नेत्याचे असे मंदिर बनवणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आत्ताच लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.